कुलस्वामिनी प्रतिष्ठापनातर्फे अयोध्या येथील राम मंदिराची रांगोळीतून 20 फूट बाय 15 फूट उंच मंदिर तयार करण्यात आले। हे मंदिर उभं रांगोळीतून साकारण्यात आलेलं आहे। यासाठी 20 किलो रांगोळी, 6 किलो फेविकॉल, 2 लिटर रंग आणि लाकडी फळ्या यांचा वापर करण्यात आलाय। बुधवारी अतुल सावे यांच्या शुभ हस्ते गुढी उभारून इथं पूजन करण्यात आलं। ही गुढी शुभ प्रतीक असून 22 जानेवारीला अयोध्या इथे राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। त्याचं भव्य स्वागत सर्व ठिकाणी होणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून कुलस्वामिनी प्रतिष्ठानातर्फे या रांगोळीची भव्य प्रतिकृती तयार करण्यात आली। 6 फूट श्री रामचंद्र यांची आणि रोषणाई शोभून इथे दिसते। संकल्पना आणि निर्मिती विलास कोरडे यांचे तर सौ अलका कोरडे यांनीही आज मदत केली असून सर्वांना दररोज संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत ही कलाकृती बघण्यास उपलब्ध असणार आहे। कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे अयोध्या येथील राम मंदिराची रांगोळीतून 20 फूट बाय 15 फूट उंच प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे। हे मंदिर रांगोळीतून साकारलं असून यासाठी 20 किलो रांगोळी आणि 6 किलो फेविकॉल, 2 लिटर रंग आणि लाकडी फळ्या यांचा वापर करण्यात आलाय। बुधवारी अतुल सावे यांच्या शुभ हस्ते गुढी उभारून याचं पूजनही करण्यात आलं। ही गुढी शुभ प्रतीक असून 22 जानेवारीला अयोध्या इथे राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि त्याचं भव्य स्वागत सर्व ठिकाणी होतंय आणि त्याचाच एक भाग म्हणून कुलस्वामिनी प्रतिष्ठानातर्फे रांगोळीची ही भव्य प्रतिकृती तयार करण्यात आली आहे। या ठिकाणी प्रभू श्रीरामांची ही भव्य मूर्ती आणि रोषणाई शोभून दिसते। याची संकल्पना आणि निर्मिती विलास कोरडे आणि सौ अलका कोरडे यांची असून सर्वांना दररोज संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत ही कलाकृती बघण्यासाठी उपलब्ध असेल। राम मंदिराची रांगोळीमधून भव्य प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे। कुलस्वामिनी प्रतिष्ठानातर्फे हा उपक्रम राबवण्यात आलाय।